हे वचन काढूया. एक वचनापासून ते 15 वचनापर्यंत आपण सर्वजण मिळून वाचूया. सगळेजण वाचूया, आपण सगळे संगती वाचूया. शब्बातानंतर आठवड्याचा पहिला दिवस उजळताच मगदालिया मरिया व दुसरी मरिया ह्या कब्र पायास आल्या. तेव्हा पहा मोठा भूकंप झाला, कारण प्रभूचा दूत स्वर्गातून उतरला. त्याने येऊन धोंड एकीकडे लोटली आणि तीवर तो बसला. त्याचे रूप विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे व शुभ्र होते. त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापले व मृतप्राय झाले. देवदूताने त्या स्त्रियास म्हटले, तुम्ही भिवू नका. वधस्तंभावर खेळलेल्या येशूचा शोध तुम्ही करीत आहात, हे मला ठाऊक आहे. तो येथे नाही आणि त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या तो निजला होता ते हे स्थळ पहा आणि लवकर जाऊन त्याच्या शिष्यास सांगा की तो मेलेला तो उठला आहे. पहा, तो तुमच्या आधी गालिलात जात आहे, तेथे तो तुमच्या दृष्टीस पडेल. पहा, मी तुम्हाला सांगितले आहे. तेव्हा त्या स्त्रिया भीतीने व हर्षाने कबरेपासून लवकर निघून त्याच्या शिष्याचे वर्तमान सांगावयास धावत गेल्या. मग पहा, येशू त्यास भेटून म्हणाला, कल्याण असो. त्यांनी जवळ जाऊन त्याचे चरण धरून नमन केले. तेव्हा येशूने त्यास म्हटले, भिवू नका. माझ्या भावास सांगा की त्यांनी गालिलात जावे, तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेल. त्या जात असता पहा, पहारेकऱ्यातील कित्येकांनी नगरात जाऊन झालेले हे सर्व वर्तमान मुख्य याजकास सांगितले. तेव्हा त्यांनी व वडिलांनी मिळून मसलत केली आणि शिपायास पुष्कळ पैसे देऊन सांगितले की आम्ही झोपेत असताना त्यांच्या शिष्यांनी रात्री येऊन त्याला चोरून नेले असे म्हणा. आणि ही गोष्ट सुभेदाराच्या कानावर गेली तर आम्ही त्यांची समजूत घालून तुम्हाला निर्धास्त करू. मग त्यांनी पैसे घेऊन शिकवल्याप्रमाणे केले आणि ही जी गोष्ट यहुदी लोकांमध्ये पसरण्यात आली ती आजपर्यंत चालू आहे. प्रेज लॉर्ड. वाचलेलं परमेश्वराचं वचन आपल्याला देवा बाप आशीर्वाद करू आपल्या सर्वांना. प्रेज लॉर्ड. आम्ही पाहतो की सत्य हे पण आहे की आपण गुड फ्रायडेला आम्ही बघितलं की येशू ख्रिस्त वधस्तंभावर आमच्यासाठी आपल्या सर्वांसाठी वधस्तंभावर खेळला गेला आणि त्यांनी त्या वधस्तंभावर प्राण दिला. हालेलुया. येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर त्यांनी प्राण दिला. सुवार्तेचं एक सत्य म्हणजे काय की येशू ख्रिस्त आपण लोकांना आपण विश्वास ठेवला पाहिजे की येशू ख्रिस्त देव होता आणि तो देव असताना त्यांनी ह्या भूतलावर त्यांनी आपल्यासाठी मानवाचं रूप धारण करून त्यांनी जन्म घेतला. पहिली गोष्ट विश्वास पाहिजे. आज येशू या नेत्याने आमचा विश्वास कशावर पाहिजे? पहिला विश्वास की येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी जन्म घेतला. मानवाचं रूप धारण त्यांनी करून घेतलं आणि आपल्यासाठी 30 वर्ष राहिला. किती वर्ष? 30 वर्ष आई वडिलांच्या आधीत राहिला, पण 3.5 वर्ष प्रभू येशूने सेवा केली. 33.5 वर्ष असेपर्यंत या पृथ्वीवर येशू होता आणि त्याच्यावर तुमचा विश्वास पाहिजे. प्रेज लॉर्ड. येशूने केलेले चमत्कार, येशूने केलेल्या चमत्काराची सेवा यावर तुमचा आणि माझा विश्वास पाहिजे. हालेलुया. येशूने भरपूर अद्भुत गोष्टी चमत्कार केल्या आणि प्रभू येशूने अद्भुत प्रवचन केलं, अद्भुत शिक्षण देवाच्या स्वर्गाच्या राज्याविषयीचं शिक्षण दिलं. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि लक्षात घ्या की ज्यावेळेस आम्ही पाहतो की त्याच्यावर विश्वास ठेवल्यानंतर दुसरी म्हणजे महत्वाची गोष्ट काय? येशू ख्रिस्त त्यांनी वधस्तंभावर दुःख, वेदना, त्रास सहन केले. त्याच्यावर विश्वास आहे. प्रेज लॉर्ड. पण तिसरी महत्वाची गोष्ट काय आहे की येशू मरण पावला पण तो पुरल्या गेला. काय केला? की जणांचा याच्यावर पण विश्वास पाहिजे. येशू मेला आणि तो काय केला? पुरल्या गेला. ह्याच्यावर पण तुमचा काय पाहिजे? विश्वास पाहिजे. येशू मेल्यानंतर ना त्याला पुरल्या गेलं. माणूस मेल्यानंतर ना त्याला पुरल्या जातं. प्रेज लॉर्ड. आणि सत्य हे पण आहे की येशू ख्रिस्त मेला आणि त्याला सुद्धा पुरल्या गेलं, त्याला कबरेत ठेवण्यात आलं. आणि ती कबर म्हणजे त्या लोकांनी अशा प्रकारे कबरेमध्ये येशूला ठेवलं की मोठी धोंड है ना, मोठी धोंड त्या कबरेवर ठेवली गेली आणि कुणीही ती धोंड काढू शकणार नाही अशा प्रकारची धोंड. आणि त्यावर मोहर लावून म्हणा किंवा पहारेकरी सुद्धा नेमून ठेवलं. का? एवढी काळजी घेतली
कारण येशूने आपल्या मरणाविषयी आणि मरणातून उठण्याविषयी स्वतः कित्येक वेळा आपल्या मुखातून भविष्यवाणी केली होती. प्रेज लॉर्ड. आणि त्यांनी ते आठवलं की येशू ख्रिस्त तो म्हटला होता की मी मरेन आणि पुन्हा काय होईल, जिवंत होईल. आणि मग जिवंत होणार म्हणून त्यांनी काय केलं, जेवढी होईल तेवढी काळजी घ्यायचा प्रयत्न केला. कबरेमध्ये येशूला ठेवलं आणि कबरेमध्ये ठेवून मोठी धोड एकदम पहारी करीत त्या ठिकाणी नेमले शिपाई. का की कोणीतरी शिष्याने येऊन त्या नाही का येशूचं शरीर चोरून घेऊन जाऊ नये आणि काही चुकीच्या गोष्टी होऊ नये. एवढं सर्व बंदोबस्त असताना आम्ही पाहतो की रविवारच्या, आजचा जसा रविवारचा दिवस आहे आणि पहाटेच्या पहाटे वेळेस स्त्रिया निघाल्या. त्यांच्या मनात होतं की आता येशू शरीराला काय केलं करायचं आहे, सुगंध द्रव्य लावायचं आहे. आणि मग त्यांच्या पुढे प्रश्न होता की एवढी मोठी कबर आहे, त्या कबरीवर धोंड आहे आणि त्या ठिकाणी पहारेकरी आहेत, ती धोंड कोणी काढायचं, अशा प्रकारच्या अनेक त्यांच्या डोक्यात विचार चालला होता. पण ते जाऊन बघताच तर मोठा काय झालेला आहे, भूकंप झालेला आहे. आणि भूकंप झाल्यानंतर स्वर्गदूताने येऊन त्या धोंडला काय केलंय, एकीकडे काय केलेलं आहे, लुटलेला आहे. प्रेज लॉर्ड. आणि स्त्रिया जाऊन बघतात तर धोंड तर लोटली गेलेली आहे आणि त्या ठिकाणी स्वर्गदूत त्या धोंडीवर काय केलेला आहे, बसलेला आहे. आणि सगळे शिपाई काय झाले, पहारे करणारे शिपाई काय झालेत, मृत्यूप्राय झाले. ते घाबरून ते बेशुद्ध पडले. ते एवढं सगळं बघून गोष्टी. आणि आम्ही बघतो की देवदूत म्हणाला, ज्या येशूला वधस्तंभावर खेळलेला आहे तो इथं नाही कबरेमध्ये, तो कबरेतून बाहेर निघालेला आहे. हालेलुया, हालेलुया. तो कबरेतून बाहेर निघालेला आहे. कबर त्याला रोखू शकले नाही, शिपाई पहारेकरी त्याला रोखू शकले नाही. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी मरण पावल्यानंतर 3 दिवस 3 रात्रानंतर आम्ही पाहतो की रविवारच्या पहाटे पहाटे येशू त्या कबरेतून बाहेर निघालेला आहे. येशू मरणातून जिवंत झालेला आहे. हा विश्वास तुमचा पाहिजे. प्रेज लॉर्ड, हालेलुया. माणूस आज जगातले अनेक माणसं मेले पण ते कबरेतनं बाहेर निघू शकले नाही. आज अनेक जण, आपण बी मरणार आणि आपल्या बी कबर असणार, हे की नाही, सगळ्यांच्या कबर आहेत, प्रत्येकाची कबर आहे, प्रत्येकाचं शरीर मातीला जाऊन मिळलेलं आहे. पण येशू ख्रिस्ताची कबर ही रिकामी कबर आहे. प्रेज लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्ताची काय आहे, कबर रिकामी आहे. आमेन. मला प्रेज लॉर्ड. येशू ख्रिस्ताची कबर काय आहे, रिकामी आहे. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद असो. टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया. जी उठा येशू, जी उठा येशू, जी उठा, हा जी उठा है, जी उठा. यस, येशू जी उठा, हा जी उठा है. हालेलुया, हालेलुया. यीशु मेरा जिंदा है. हालेलुया. यीशु मेरा जिंदा है. मेरा यीशु जिंदा हुआ है. मेरा यीशु जिंदा हुआ है. मेरा यीशु जिंदा हुआ है. मना, मेरा यीशु जिंदा हुआ है. मेरा यीशु जिंदा हुआ है. मेरा यीशु जिंदा हुआ है. जी उठा, जी उठा यीशु, जी उठा यीशु, जी उठा, हाँ जी उठा. जी उठा यीशु, जी उठा यीशु, जी उठा, हाँ जी उठा. हालेलुया, 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 हालेलुया. यीशु मेरा जिंदा है. हालेलुया. यीशु मेरा जिंदा है. हालेलुया. तीसरे दिन जब कब्र पे आई, पाया कब्र को खाली, पाया कब्र को खाली. हुई घबराहट, डर कर बोली, किसने लाश चुराई, ओ किसने लाश चुराई.
घबराहट डर कर बोले किसने लाश चुराई, किसने लाश चुराई। कोई घबराहट डर कर बोले किसने लाश चुराई, किसने लाश चुराई। वो हाजिर बोला फरिश्ता मत ढूंढो वो जी उठा है, मेरा यीशु जिंदा हुआ है। मना मेरा यीशु जिंदा हुआ जी उठा, यीशु जी उठा, यीशु जी उठा, हाँ जी उठा, आमीन जी उठा, यीशु जी उठा, यीशु जी उठा, हाँ जी उठा। हालेलुया, प्रेज लॉर्ड। कितीही त्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला, कितीही नाही का येशू बद्दल त्यांनी बाहेर कबरेमध्ये येऊ नये हे विचार केला, पण लक्षात घ्या जिवंत देवाला कोणी रोखू शकत नाही। प्रेज लॉर्ड। जिवंत देवाला कोणी रोखू शकत नाही, कारण येशू ख्रिस्त म्हणतो प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये की पहा मी मेलो होतो पण आता मी जिवंत आहे आणि मरणाच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या हातात आहे। प्रेज लॉर्ड, हालेलुया। प्रकटीकरणाचं पुस्तक त्याच्यामध्ये पहिला अध्याय आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे हालेलुया, प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहे। त्याचं प्रमाण काय आहे माझ्या प्रियांनो, आज तुमचा विश्वास त्या प्रभू येशूवर असला पाहिजे। आणि तो कोणता प्रभू येशू ख्रिस्त आहे की जो तुमच्यासाठी वधस्तंभावर बलिदान झाला आणि तुमच्यासाठी बलिदान झाल्यानंतर पुरला गेला आणि पुरला गेल्यानंतर बायबल प्रमाणे शास्त्राप्रमाणे तो 3 दिवस 3 रात्र नंतर येशू ख्रिस्त जिवंत झाला। प्रेज लॉर्ड। कबरेतून बाहेर आला, आमेन। ज्यावेळेस शुक्रवारी त्याची निंदा करत होते, शुक्रवारी त्याची थट्टा करत होते की त्यांनी स्वतःला वाचवावं, माझ्या प्रियांनो एक वेळ होती की त्या वधस्तंभावर येशूला त्रास देत होते, तर त्याला म्हणत होते की वाचव स्वतःला, पण तो सर्वांसाठी मरत होता, सर्वांसाठी तो मृत्यू पावला। आणि जो मृत्यू माणसाला घाबरवतो, जो मृत्यू माणसाला भीती घालतो, त्याच मृत्यूवर विजय प्राप्त करणारा येशू ख्रिस्त आहे। आमेन, हालेलुया, प्रेज लॉर्ड। माझ्या प्रियांनो, ज्या मरणाला माणूस घाबरतो, ज्या मृत्यूला माणूस घाबरतो, त्या मरणालाच येशू ख्रिस्ताने हरवलेला आहे। प्रेज लॉर्ड, हालेलुया। म्हणून प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये आणि पहिला अध्याय आणि त्याचा 17 वचनामध्ये म्हटलेलं आहे की काय म्हटलेलं आहे 18 वचन, मी मेलो होतो तरी पहा मी युगानुयुग जिवंत आहे। आमेन। मला येशू ख्रिस्त युगानुयुग जिवंत आहे। हालेलुया। येशू म्हणतो पहा मी मेलो होतो, यस मेलो होतो मी म्हणतो येशू, पण आता पहा मी युगानुयुग जिवंत आहे। प्रेज लॉर्ड, हालेलुया। आणि तो काय म्हणतो, मरणाच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या जवळ आहेत। हालेलुया। ज्या मृत्यूला तुम्ही घाबरता ती मरणाची चाबी येशूच्या हातात आहे। ज्या मृत्यूला तुम्ही घाबरता ती मृत्यूचा अधिकार येशूच्या हातात आहे। हालेलुया, हालेलुया म्हणा की प्रेज लॉर्ड, हालेलुया। माझ्या प्रिय, तुमचा मरणावर विश्वास आहे? किती जणांचा विश्वास आहे मरणावर? प्रत्येकावर विश्वास आहे की प्रत्येकाचा विश्वास आहे मरणावर? पण मरणातून उठण्यावर पण विश्वास ठेवा। प्रेज लॉर्ड, हालेलुया। माझ्या प्रियांनो, पुनरुत्थान आपल्याला पण आहे। हालेलुया म्हणा। बायबल मध्ये आम्ही पाहतो की या 28 मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्त त्या कबरेतून बाहेर आलेला आहे। स्त्रियांना येशूने दर्शन दिलेलं आहे। कुणाला दर्शन दिलंय? स्त्रियांना। पहिली कुणाला दर्शन दिलं? पहिली सुवार्ता देवदूतांनी कुणाला सांगितली? स्त्रियांना। पहिलं येशू भेटला कुणाला? टाळ्या वाजवा ना स्त्रिया मग। जग स्त्रियांना थोडंसं खालच्या दर्जाचं समजतं, जग स्त्रियांना चप्पल समजतं पायातली, पण येशू ख्रिस्त स्त्रियांना आदर देतो। आमेन, हालेलुया। येशू ख्रिस्त स्त्रियांना आदर देतो आणि त्यांनी पहिलं दर्शन शिष्यांना नाही तर स्त्रियांना दिलेलं आहे। हालेलुया।
स्त्रियांना दिलेला आहे. त्यांना प्रभू त्यांना दर्शन दिलं आणि म्हटलं जाऊन शिष्यांना तुम्ही जाऊन सांगा मी गालेला भेटणार आहे म्हणून. पहिला मुद्दा जो आहे महत्वाचं काय की तुमचा पुनरुत्थानावर विश्वास पाहिजे. मरणात नंतर येशू उठला यावर तुमचा विश्वास पाहिजे. जर मरणातून उठत नाही तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या. या ठिकाणी त्यांचं बघा असेल पैसे देऊन शिपाई काय म्हणतात किती खोटे सांगतात की काय म्हटले शिपाईने जाऊन खरं ते सांगितलं जाऊन पहिल्यांदा 28 अध्याय मत्ताईचा ग्रंथ आणि काय सांगितलं त्या ठिकाणी सांगितल्यानंतर तेव्हा वडिलांनी जाऊन मिश्रित केले शिपायाला पैसे देऊन सांगितले की आम्ही झोपेत असताना काय म्हणायला सांगितलं त्यांना आम्ही झोपेत असताना येऊन चोरून नेले असं सांगा. पैसे देऊन त्यांना काय सांगायला होते आम्ही झोपेत असताना शिष्यांनी चोरून नेलं. आता झोपेत असल्यावर कसं कळणार शिष्याने नेलं कोणी नेले. हालेलुया. झोपले होते म्हणतात पण झोपल्यानंतर मग त्यांना कसं कळणार की शिष्यानेच कसं नेले. त्यांना जागे म्हणजे झोपले नव्हतं जागेच असल्यासारखं प्रमाण आहे ना. पण तसं म्हणा गेलं तर कबरेत येशू नाही आणि शिपाई काय करत होते झोपले होते तर मला त्यांना मरणाची शिक्षा पात्र ते होते. कशाची पात्र होते मरणाची शिक्षा त्यांना भेटावं लागत होती. पण त्या याजकांनी त्यांची हमी घेतली की तुम्हाला आम्ही काय होऊ देणार नाही तुम्ही फक्त हे पैसे घ्या आणि सगळीकडे पसरवा. आम्ही झोपलो होतो आणि शिष्याने येऊन काय केलं येशूचं शरीराला चोरून नेलं आणि आज तसंच येहुद्यांमध्ये पसरवलेलं आहे. अजून सुद्धा अनेक येहुद्यांना ते भरमवलेलं आहे यहुदी जे इस्रायलमध्ये की त्यांना असं सांगण्यात आलेलं आहे की येशूचं शरीर चोरून नेण्यात आलं. पण बायबल सांगतं येशूचं शरीर चोरले गेलं नाही. येशू त्या कबरेतून बाहेर जिवंत होऊन आलेला आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तो जिवंत होऊन आलेला आहे आणि म्हणून लक्षात घ्या येशू ख्रिस्त जिवंत झाला. स्त्रियांना भेटला शिष्यांना भेटला आणि किती जणांना भेटला नंतर पहिले ग्रंथी 15 अध्याय आणि 3 वचनामध्ये तुम्हाला समजेल की येशू 500 जणांपेक्षा जास्त लोकांना दर्शन दिले. येशू किती 500 पेक्षा जास्त लोकांना येशूने काय दिलं दर्शन दिलं. त्या ठिकाणी पहा पहिले ग्रंथी 15 आणि 3 आणि 4 वचन पुढे वाचूया. कारण मला जे सांगण्यात आले ते मी सांगून टाकले. कारण जे मला सांगण्यात आले ते मी सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला. शास्त्राप्रमाणे ख्रिस्त येशू तुमच्या आणि माझ्या पापासाठी काय झाला मरण पावला. पुढे बघा पहिली गोष्ट पुरला गेला. हालेलुया. बघा पुरला गेला बायबल सांगतं यस पुरला गेला. पुढे शास्त्राप्रमाणे 3ऱ्या दिवशी त्याला काय केलं पुन्हा उठवण्यात आले. आमेन. प्रेज लॉर्ड. तो पुन्हा उठवला गेला. पुढे वाचा तुम्ही. नंतर तो केफा म्हणजे कोण पेत्र. केफाला म्हणजे शब्द वापरतो पण ते पेत्राला दिसला आणि पेत्रानंतर 12 जणांना दिसला आणि त्यानंतर काय झाला एकदम 500 पेक्षा जास्त बंधूंना तो दिसला. प्रेज लॉर्ड. तो एका दोघांनाच नाही शिष्यांना स्त्रियांना आम्ही पाहतो की त्यानंतर 500 पेक्षा जास्त जणांना येशूने दर्शन दिलं. जिवंत असलेलं प्रमाण दाखवलं. हालेलुया. येशू जिवंत आहे त्याचं प्रमाण रोज दाखवतो तुम्हाला परमेश्वर. आज तुमच्या जीवनात चमत्कार झाला. आज तुमच्या जीवनामध्ये जे आजार होते ते निघून गेले. ते मेलेल्या येशूच्या नावाने नाही जिवंत येशूच्या नावाने तुमच्या जीवनातले आजार निघून गेले. कारण तो येशू म्हणतो मी युगायुग जिवंत आहे. जो व्यक्ती येशूच्या नावाने प्रार्थना करतो त्याला बरं परमेश्वर करतो. का कारण येशू हे नाव जे आहे जिवंत युगायुग नाव आहे. बोला प्रेज लॉर्ड. हालेलुया. मग कितीही त्यांनी पैसे देऊन किती काय करू द्या पण हे वचन हे सुवर्तमान सगळीकडे पसरत आहे की शास्त्राप्रमाणे येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापासाठी मरण पावला. तो पुरला गेला आणि 3ऱ्या दिवशी काय झाला जिवंत झाला. आमेन.
बोला प्रेज लॉर्ड. असा कोण आहे जो जिवंत झाला आतापर्यंत? असा कुठला हिरो आहे की तो जिवंत झाला? हालेलुया. असा कोणता व्यक्ती आहे की तो आपल्या प्रत्येक व्यक्तीसाठी वाईट लोकांसाठी प्राण देईल? बायबल सांगतो रोम 5 आणि 5 वचन काय म्हणतं बघा. रोमकरासपत्र 5वा अध्याय आणि 6वं वचन. आपण दुर्बल असतानाच ख्रिस्त सोवेळी अभक्तांसाठी मरण पावला. नीतिमान मनुष्यासाठी कोणीतरी मरणारा विरवळा, चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करेल, परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी काय पावला? मरण पावला. पुढे म्हटलेलं आहे, तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला, तर आता समेट झाला असता त्याच्या जीवनाने आपण विशेष करून तारले जाणार आहोत. मुलांना प्रेज लॉर्ड. येशू ख्रिस्त मेला, आपण तो पुन्हा जिवंत झाला आणि तेच आपल्यासाठी जीवन आहे. योहान 11:25 म्हणतं, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. प्रेज लॉर्ड म्हणा. योहान 11:25 मध्ये म्हटलेलं आहे, जो कोणी विश्वास ठेवतो तो मेला असला तरी, कारण येशू ख्रिस्त पुनरुत्थान आहे. म्हणा, येशू पुनरुत्थान आहे, जीवन आहे. आमेन. हालेलुया. तुम्ही म्हणाल की पास्टर संपलं, तुम्ही म्हणाल पास्टर माझं आयुष्य संपलं, हो. तुम्ही म्हणाल की माझं भविष्य संपलं, पास्टर माझं करिअर संपलं, तुम्ही म्हणाल की माझं सर्व काय पास्टर संपलं. पण ज्यावेळेस तुम्ही ईश्वर विश्वास ठेवता तो पुनरुत्थान तुमच्या जीवनामध्ये करतो. आमेन. तो पुनरुत्थान तुमच्यामध्ये जीवनामध्ये करतो. तुम्ही तुमचं संपलं मेलं म्हणताना तिथून एक नवीन सुरुवात प्रभू येशू करतो. नवीन सुरुवात करतो प्रभू. आमेन. प्रेज लॉर्ड. म्हणून लक्षात घ्या, पुनरुत्थान हे तुमच्यासाठी पुनरुत्थानाचं सामर्थ्य बरोबर अद्भुत आहे. ते संपत आलेल्या मेलेल्या परिस्थितीला पुन्हा एकदा जिवंत करतं पुनरुत्थानाचं सामर्थ्य. हालेलुया. म्हणून या ठिकाणी 1 कोरिंथी 15 अध्यायाकडे येऊया. 1 कोरिंथी 15 अध्याय. पुनरुत्थानावर विश्वास तुमचा पाहिजे. पौल म्हणतो, शेवटी मला पण तो दिसला. 8वं वचन. 1 कोरिंथी 15 अध्याय 8 वचनामध्ये पौल म्हणतो, जणू काय अकाली जन्मलेला जो मी त्या मलाही सर्वांच्या शेवटी दिसला. येशू जिवंत आहे हे अनेक वेळा प्रगट होत गेलं, अनेक वेळा लोकांना प्रभू येशू दर्शन देत गेला आणि ते जिवंत झाले. प्रेज लॉर्ड. त्याचं तारण झालं. येशू ख्रिस्त मरणातून उठला, त्यांना दर्शन दिलं आणि अनेकांना दर्शन रोज प्रभू देतोय, त्यांना प्रभू भेटतोय. मला प्रेज लॉर्ड. 12 वचन जर म्हटलं, आता ख्रिस्त मेल्यातून उठवला गेला आहे अशी त्याच्याविषयी घोषणा होत आहे, तर मेलेल्याचे पुनरुत्थान नाही असे तुमच्यापैकी कित्येक जण म्हणतात. हे कसे? असे अनेक लोक आहेत की मरणातून मेलेल्यातून पुन्हा उठणं नाही असं म्हणतात ते. पण आपली ही जी घोषणा आहे मग व्यर्थ आहे. प्रेज लॉर्ड. म्हणा हालेलुया. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, जर मेलेल्याचे पुनरुत्थान होत नाही तर ख्रिस्त ही उठविला गेला. काही लोकांचं असं म्हणणं होतं की येशू मरणातून उठलेलाच नाही, किंवा काही लोकांचं असं म्हणणं होतं मरणातून पुन्हा उठणं नाही. हालेलुया. पण लक्षात घ्या 14 वचन, जर ख्रिस्त उठवला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ आहे. सुवार्ता करणं किंवा घोषणा करणं ही व्यर्थ आहे. मग जर तुमचा विश्वास जर नसेल, येशू मरणातून उठलेला आहे, जिवंत झालेला आहे, मग तुमची घोषणा सुद्धा व्यर्थ आहे. पुन्हा असं म्हटलेलं आहे, विश्वास पण व्यर्थ आहे तुमचा. मग प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियांनो, तुम्ही मेलेल्या येशूची आराधना नाही करत. जो मरणातून जिवंत झालाय त्याची तुम्ही आराधना करा, त्याची तुम्ही स्तुती करता. तो कुठेही हजर आहे. हालेलुया. तुम्ही त्या येशूची आराधना करता ज्या मरणाला तुम्ही घाबरता, त्या मरणाला हरवणाऱ्या येशूची तुम्ही आराधना करताय. हालेलुया.
म्हणून लक्षात घ्या, मरणातून येशू उठलेला आहे असा विश्वास ठेवता तर तुमचं खरं तारण झालेलं आहे. आमेन. जर तुम्ही येशू मरणातून उठलेला आहे असा विश्वास ठेवत नाही तर तुमचं तारण झालेलं नाही. तुमचा विश्वास व्यर्थ आहे, तुमची घोषणा व्यर्थ आहे असं पवित्र शास्त्र सांगतं. प्रेज लॉर्ड म्हणा. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या, 17 वचन मध्ये काय म्हटलेलं आहे? ख्रिस्त उठवला गेला नसेल तर तुमचा विश्वास काय आहे? निष्फळ आहे. तुम्ही अजून आपल्या पापातच आहात. आज या सकाळी मंदिरामध्ये तुम्हाला मी सांगते, तुम्ही ज्या येशूची गोष्ट तुम्ही आज ऐकत आहात तो येशू मेलेल्यातून उठलेला आहे. प्रेज लॉर्ड. आणि जर तुम्ही विश्वास ठेवत नाही तर तुम्ही अजून पापात आहात. प्रेज लॉर्ड. पुनरुत्थानाचं सामर्थ्य महान आहे माझ्या प्रियाला. आणि म्हणून 26 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? त्याच्या अगोदर आम्ही पाहतो की मृत्यू का आला, कुणाद्वारे आला? काल रात्री मी बोललो की अन्न वस्त्र देणारा परमेश्वर आहे. कोण देणारा परमेश्वर आहे? अन्न वस्त्र. आणि पहिली वस्त्र आदामाने हवेला शिवले ते परमेश्वर आहे. आम्ही आता चांगले कपडे घालतो नाही का, पण हे कपडे घालावं का लागतात? एक सुंदर आध्यात्मिक कपडे होते अगोदर. हालेलुया. पण त्या आदामाने आम्ही हवेने पाप केल्यामुळं ते वस्त्रहीन झाले. प्रेज लॉर्ड. देवापुढे त्यांना यायला लाज वाटू लागली, भीती वाटू लागली. मग देवानेच त्यांना चर्म वस्त्र बनवून दिली. प्रेज लॉर्ड. आणि आम्ही पाहतो की ज्यावेळेस आदामाने पाप केलं त्याच वेळेस मृत्यूने प्रवेश केला. मरण का आलं? हे आपण म्हणतो ना, माणूस जन्माला आल्यानंतर मृत्यू येतो. पण आदामाला ज्यावेळेस देवाने बनवलं त्यावेळेस मृत्यूचा शब्द बोलला होता का देव? नाही. आदामाला ज्यावेळेस देवाने बनवलं त्यावेळेस असं नाही म्हटला की तुला मी बनवलंय तू आता मरणार आहे. नाही. ज्यावेळेस ते पाप करशील, ज्यावेळेस ते फळ खाशील वाईटाचं, त्याच वेळेस तू मरशील असं पवित्र देव म्हणाला. प्रेज लॉर्ड. आणि मग आदामाच्या द्वारे हा मृत्यू होऊन या प्रत्येक मानवामध्ये प्रवेश केलेला आहे. मृत्यू का आहे हे कधी विचारलाय प्रश्न स्वतःला? मरण का आहे हे कधी विचारलंय? मरण यासाठी आहे, ज्यावेळेस आदामाने पाप केलं त्या मरणाने जगामध्ये काय केला? प्रवेश केला. प्रत्येकाला मरायचं आहे. असा कोणताही व्यक्ती नाही की तो मरणार नाही. येशू पण मानव म्हणून आला, देव होता, तरी त्याला मारावं लागलं. म्हणा की प्रेज लॉर्ड. हालेलुया. अगोदर मेल्याशिवाय नवीन पुनरुत्थित शरीर तुम्हाला भेटणार नाही. पण अगोदर मृत्यू. गव्हाचा दाना अगोदर पेरायला पाहिजे जाऊन जमिनीत. गव्हाचा दाना पेरतो ना त्यावेळेस तो काय होतो? मरतो. आणि पुन्हा एकदा नव्याने काय होतो? उगवतो. आणि पुष्कळ त्याला वेगळे अजून फळ येतात. प्रेज लॉर्ड म्हणा. म्हणून या ठिकाणी मनुष्याच्या द्वारे, आदामाच्या द्वारे मरण आलं. येशू ख्रिस्तही मनुष्य म्हणून आला, पण त्याच्याद्वारे मरणावर विजय आला. मरणावर नंतर जीवन आलं, पुनरुत्थान आलं येशूच्या द्वारे. म्हणा आदामाद्वारे मृत्यू आला, येशू ख्रिस्ताच्या द्वारे मरणातून जीवन आलं. हालेलुया. म्हणा प्रेज लॉर्ड. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की पहिला अध्याय आणि 21 आणि 22 वचन वाचतो. कारण मनुष्याच्या द्वारे मरण आहे, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे. बघा आपल्या बायबलमध्ये 1 कोरिंथी 15 अध्याय 21 वचनामध्ये मनुष्याच्या द्वारे मरण आहे, पण मनुष्याच्या द्वारेही मेलेल्यातून पुनरुत्थान पण आहे. प्रेज लॉर्ड. 22 वचन. जसे आदामामध्ये सर्व मरतात, आता आपण आदामामध्ये सर्व मृत्यू पावतो. आदामामध्ये सर्वांना मृत्यू आहे, पण ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. आमेन. हालेलुया. येशू ख्रिस्तामध्ये सर्व काय केले जातील? जिवंत केले जातील. मनाच्या शेजारच्याला मृत्यूला घाबरू नका, मृत्यूला घाबरू नका. हालेलुया. हालेलुया. म्हणा मरणाला घाबरू नका. शेजारच्याला म्हणा मृत्यूला घाबरू नका.
तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये जिवंत केले जाणार. हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही काय केलं जाणार आहे? आता ज्यावेळेस मी मरतात ते मरतात ना, ते मृत्यू म्हणून नाही, झोपले जातात. काय केले जातात? मरणाऱ्याला काय म्हटलेलं आहे? झोपले जातात. प्रेज लॉर्ड. 26 वचन वाचूया. जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय. म्हणा शेजा, तुमचा शेवटला शत्रू, म्हणा तुमचा शेवटला शत्रू, तुम्हारा लास्ट का शत्रु मृत्यू है. म्हणा तुमचा शेवटला शत्रू मृत्यू आहे, मृत्यू आहे. तो माझा शत्रू आहे, तो माझा शत्रू आहे. तुमचं दुश्मनी, तुमचं शत्रू पण रक्त मांसाबरोबर नाहीये. मला प्रेज लॉर्ड. तुमचा शत्रू मृत्यू आहे. त्या मृत्यूला हरवून तुम्हाला उठायचं का नाही? तो तुमचा शत्रू आहे. मृत्यू काय आहे? म्हणा मृत्यू, मरण हे माझा शत्रू आहे. प्रेज लॉर्ड. बाकीचे सगळे शत्रू इकडे तिकडे बघत बसतात, पण मृत्यू हे शत्रू गाठायला बघतो अनेकांना. म्हणा हालेलुया, प्रेज लॉर्ड. पण एक वचन वाचूया. 54 वचनामध्ये म्हटलेलं आहे, मरण विजयात गिळले आहे. आमेन म्हणा. म्हणा मरण, मरण विजयात गिळले आहे. प्रेज लॉर्ड. मला आपले हात असा करून म्हणा मरण, असं म्हणा मरण, असा हात करायचे. मरण म्हणा, हे मरण, मरण विजयात गिळले आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड, हालेलुया. जो येशूवर विश्वास ठेवतो त्यांनी त्या मृत्यू मरणावर, शत्रूवर विजय मिळवलेला आहे. प्रेज लॉर्ड. जो यीशु मसीह पर विश्वास करता है वो मृत्यु को उसने निगल लिया है, मृत्यु पर उसने जय पा लिया है. प्रेज लॉर्ड. 55 वचन म्हणा, अरे मरणा, म्हणा अरे मरणा तुझा विजय कोठे? कुठे आहे विजय मरणाचा? प्रेज लॉर्ड. अरे मरणा, म्हणा की अरे मरणा तुझा विजय कुठे आहे? कुठं राहिला विजय? अरे मरणा तुझा विजय कोठे आहे? अरे मरणा तुझी नागे कुठे आहे? तुझी नागी. प्रेज लॉर्ड. कुठे आहे? प्रेज लॉर्ड म्हणा ना, बोला की हालेलुया. म्हणा शेजार चला, मरणाचा विजय कुठं आहे? कुठं राहिला विजय? हालेलुया. म्हणा मरण, हात वासकर, हात वगरा. मरण म्हणा, मरण विजयात गिळले आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. त्या मरणाला घाबरू नका, त्या मरणावर तुम्ही विजय मिळवलेला आहात. प्रेज लॉर्ड. त्या मरणावर तुम्ही विजय मिळवलेला आहात. प्रेज लॉर्ड. हालेलुया. ज्या राजांच्या राजांची येशूची भक्ती आम्ही करतो त्यांनी मरणाला हरवलेला आहे, त्यांनी मृत्यूला हरवलेला आहे आणि विजय झालेला आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं, अरे मरणा तुझा विजय कोठे आहे? तो विजय होऊ शकत नाही. येशू ख्रिस्तामधल्या लोकांवर, तो येशूच्या लोकांवर विजय होऊ शकत नाही. बायबल सांगतं येशू ख्रिस्ताचे लोक पुनरुत्थान मिळवणारे आहेत. म्हणून मी 2 रविवारी सांगतोय, काय तुम्ही पुनरुत्थानामध्ये असणार आहे का? काय तुम्ही मेल्यानंतर खरंच स्वर्गात पुनरुत्थान मिळून जाणार आहे का? आता हा जसं तुमचं जीवन आहे तसं तुम्ही स्वर्गात जाणार? जाणार स्वर्गात? तुम्ही आहे तसं तुम्हाला गॅरंटी आहे की मी स्वर्गात जाईन, मी स्वर्गात असेल? थोडं शांत राहा, ठेवा. मी स्वर्गात असेल?
मी स्वर्गात असेन. मी स्वर्गात पाहते का स्वतःला? येशू मेला, गाडला गेला, पुन्हा जिवंत झाला. याचा उद्देश काय? याचा उद्देश काय की का मी त्या येशू ख्रिस्ताने ते मरण सहन केलं, मरणातून तो उठला आणि स्वर्गात गेला. कुठे गेला? मग ज्यावेळेस तुम्ही झोपले जाणार, मरणार आणि त्यानंतर उठल्यानंतर तुम्ही खरं स्वर्गात जाणार का नरकात जाणार? खरंच तुम्ही स्वर्गात जाणार का? स्वतःला प्रश्न करा. या ठिकाणी किती लोक स्वर्गात असतील? विश्वासाने हात ठेवताय, हात वर करतात. प्रेज लॉर्ड. बोला हालेलुया. किती स्वर्गात असतील खरं विश्वासाने गॅरंटी फुल की तुम्ही स्वर्गात राहील? किती जण ईश्वर विश्वास ठेवतात? किती जण देवावर विश्वास ठेवतात? किती जण देवाला ओळखतात? पहिले ती त्याला पहिला अध्याय 16 वचन वाचा. परत एकदा वाचा. टिक मार्क करा आपल्या बायबल मध्ये. पहिले तिताला पत्र पहिला अध्याय 16 वचन. हा, आपण देवाला ओळखतो, मी ईश्वराला ओळखतो, मी देवावर विश्वास ठेवतो असे बोलून दाखवतात. कशाने नाकारतात? तो कशाने नाकारतात? कृतीने नाकारतात, बघण्याने नाकारतात, वागणुकीद्वारे नाकारतात. प्रेज लॉर्ड. आपण देवाला ओळखतो असं ते म्हणतात, पण ते कृतीने काय करतात? देवाला नाकारतात. पुढे ते अमंगळ आम्हाला करतात, आज्ञा मोडतात आणि प्रत्येक चांगल्या कामास नालायक आहेत ते. किती जणांना असं वाटतं मी स्वर्गात असेल? येशूने पुनरुत्थान मिळवलं. बायबल सांगतं ज्यावेळी येशूचा आगमन होईल, मेलेले लोक त्यांची वाणी ऐकून उठतील आणि येशूला समोरे जातील. खरंच ऐकतील का होते मेल्यानंतर? जिवंतपणे ऐकतोय का आपण देवाचं वचन? जिवंतपणे देवाचं वचन आम्ही ऐकतोय का? जर जिवंतपणे तुम्ही ऐकताय तर मेल्यानंतर पण तुम्ही तुमचा आत्मा ऐकेल देवाचा आवाज आणि तुम्ही उठताल. प्रेज लॉर्ड. म्हणून लक्षात घ्या, मी चर्चला जातो, मी विश्वास ठेवतो येशूवर, पुनरुत्थानावर विश्वास ठेवतोय आणि मी देवाची भक्ती करतोय, बायबल वाचतोय, वचन वाचतोय. काय मी पसरट मार्गाने चाललोय का? मी का जीवनाच्या मार्ग नाही का मार्गातनं, छोट्या जो मार्ग आहे ना जीवनाचा, कशाचा मार्ग? जीवनाचा मार्ग कुठला आहे? अरुंद आहे. आणि नाशाचा मार्ग कुठला आहे? कसं बी जायचं, त्याच्यातले पुष्कळ आहे जाणार आहे. बोला हालेलुया. स्वतःला डोळे हात ठेवा आणि म्हणा, गॅरंटी आहे का मी स्वर्गात जाईन? आता या स्थितीत स्वर्गात जाईन का? नाकारल परमेश्वर. प्रेज लॉर्ड. मरणानंतर उठेल का मी? विचार विचार विचार. मरणानंतर उठेल मी? मरणातून उठेल मी? मी तुम्हाला खरं सांगतो, तेच मरणातून उठतील, तेच पुनरुत्थान मिळवतील जे खरे जीवन ख्रिस्त येशूमध्ये जगतात. हालेलुया. जे खरे विश्वास ठेवतात, ते खरे पश्चाताप करतात. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. जे खरे विश्वास ठेवतात तेच खरे पुनरुत्थान मिळवतील. आमेन. पण जे डुकराप्रमाणे जीवन जगतात ते पुनरुत्थान नाही मिळवणार. डुकर काय करतं? हालेलुया. पुनरुत्थानावर विश्वास ठेवताय, पुनरुत्थान मिळाल्यानंतर तुम्ही स्वर्गात असणार आहे. आणि मग स्वर्गात असणारा बायबल सांगतं कुत्रे स्वर्गात जाणार नाहीत. कोण स्वर्गात जाणार नाही? मला कोण जाणार नाही? कुत्रे आणि डुकर स्वर्गात जाणार नाही. हालेलुया. मला सांगा,
त्या डुकरांमध्ये 2000 दुष्ट आत्मे गेले. किती? 2000 पेक्षा जास्त. ते डुकर म्हणले नको नको नको, दुष्ट आत्म्या माझ्या शरीरात आहे, जगणं नको. आणि ते धडधड गेले आणि त्या पाण्यामध्ये जाऊन बुडून मेले. नको म्हणले, दुष्ट आत्म्याला मेलेलं बरं. असं पण अर्थ होऊ शकतो. प्रेज लॉर्ड म्हणा. येशू म्हणला त्या डुकरात, ते दुष्ट आत्मे म्हणाले आम्हाला पाठव त्या डुकरात. कुठं पाठव? आणि मग येशू म्हणाला जावा. डुकरात गेल्या डुकर गेले, पाण्यात जाऊन बुडून गेले. का बरं? डुकर म्हणले असतील येशू दुष्ट आत्मा जर आहे तर नको जीवन मैल पड. पण ते एका माणसामध्ये दुष्ट आत्मे 2000 होते. माणूस म्हणतो 2000 दुष्ट आत्मे चलेगा मैं जीता हूं. हालेलुया. 2000 दुष्ट आत्मे एकामध्ये. किती? तपासा, तपासा. देवाचा आत्मा आपल्यामध्ये आहे का दुष्ट आत्मे आहेत? विश्वास बसू शकतो का तुम्हाला की एकामध्ये 2000 दुष्ट आत्मे असू शकतात? एक तर म्हणाला येशूला, येशू म्हणला किती जण आहे तुम्ही? सैन्य. एकामध्ये सैन्य. माणसाला काय सगळंच आवडतं. हालेलुया म्हणा. पण पहिले पेत्र दुसरा अध्याय 22 वचनाप्रमाणे बायबल सांगत आहे. पहिले पेत्र दुसरा अध्याय 22 वचनाप्रमाणे सांगत आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये सुद्धा त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याने पाप केले नाही. पहिले पेत्र दुसरा अध्याय 22 वचन. त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही. थँक यू जीसस. दुसरे पेत्र दुसरा अध्याय 22 वचन. आपल्या ओकीकडे परतले ते कुत्रे. आपल्या ओकीकडे परतलेले कुत्रे व अंग धुतल्यानंतर गळात लोळणाऱ्या परलेली डुकरी अशी जी खरी मन आहे तिच्यासारखे त्यांची गत झाली आहे. बघा. हालेलुया म्हणा की. म्हणा की प्रेज लॉर्ड. हालेलुया म्हणा. कुत्रे स्वर्गात जाणार नाही. काय म्हणते इथं? कुत्रे काय करतो? आपल्या ओळखीकडे काय करतो? आपल्या ओळखीकडे म्हणा कुत्रा. म्हणा कुत्रा काय करतो? शेजारच्याला म्हणा कुत्रा काय करतो? माहिती आहे तुम्हाला कुत्रा काय करतो? ओळखल्यावर म्हणा ओळखल्यावर परत जाऊन मला शेजारच्याला कुत्रा काय करतो? कुत्रा स्वर्गात जाणार नाही. मला कुत्रा स्वर्गात जाणार नाही. त्याला पुनरुत्थान नाही. का आहे कुत्र्याला पुनरुत्थान नाही? प्रेज लॉर्ड. हालेलुया. थोडंसं मिक्स घ्या. आमेन. कुत्रा स्वर्गात जाणार नाही. कारण कुत्रा काय करतो? म्हणा शेजारच्याला पहिलं काय करतो? ओळखतो. नंतर परत काय करतो? परत जाऊ. हालेलुया. आपल्या ओळखीकडे परतलेले कुत्रे डुकरं स्वर्गात जाणार नाही. म्हणा की डुकरं स्वर्गात जाणार नाही. त्याला आंघोळ घातली, त्याला पाणी धुतलं, साबण सेंट लावला, सगळं लावलं, सगळं त्या डुकराला धुतलं आणि परत त्याला सोडलं. ती परत गटरी, परत गटरीमध्ये, परत अशुद्धतेमध्ये. अनेक लोकांचं जीवन असं आहे. ते विश्वास ठेवतात येशू पुनरुत्थान आहे, ते विश्वास ठेवतात येशू देव आहे, ते विश्वास ठेवतात प्रभू परमेश्वर आहे. पण नंतर ते प्राप्त झाली की लगेच ते अशुद्ध जीवन, तेच डुकरासारखं जीवन, तेच कुत्र्यासारखं परत ते पाप चाटणं, परत तेच वाईट गोष्टी, परत तेच अशुद्ध गोष्टी. आणि मग ते म्हणतात की मी स्वर्गात जाईन, पण ते स्वर्गात जाणार असं म्हणतात, पण ते स्वतःला फसवत आहेत. हालेलुया. समजा आज मंदिरात पश्चाताप करतात, प्रभू लय पापी आहे, मी भांडणार नाही, मी भांडणार नाही, आणि जाऊन लगेच भांडणार. हालेलुया म्हणा.
प्रभू मी कधीच निंदा करणार नाही, मी प्रभू कधीच मी निंदा करणार नाही, मी कधीच कुणाला वाईट बोलणार नाही, मी कधीच राग करणार नाही. झाली भक्ती साठलं सारखं. हालेलुया. निंदा मी करणार नाही, प्रभू मला क्षमा कर. लगेच प्रार्थना झाली, लगेच घरात सुरू निंदा सुरू, लगेच चाटाय सुरू झालं. परत पुढच्या रविवारी यायचं, प्रभू मी लय निंदा केली त्याची, मी लय वाईट बोललो, लय मी थट्टा केली, क्षमा कर. आणि परत गेलं आठवडाभर, परत ओकलेलं, परत ते चाटत बसायचं. बरोबर आहे. प्रेज लॉर्ड. बोला हालेलुया, हालेलुया. येशू म्हणाला, एक चांगल्या गव्हामध्ये शत्रू येऊन त्याने निधन पेरलं. काय पेरलं? ते एक डुप्लिकेट ख्रिस्ती. ओरिजिनल ख्रिस्ती त्याच्यामध्ये निधन पण गव्हासारखं दिसतं आणि गहू पण ओरिजिनल कापणी येईल. ओरिजिनल ते ओरिजिनल काय केलं जाईल? चांगले दाणे काय केले जाईल? गोडाऊनामध्ये, स्वर्गीय राज्यामध्ये. हालेलुया. आणि जे डुप्लिकेट आहेत ते अग्नीमध्ये टाकण्यात येतील. येशू मरणातून उठला, येशूने मरणावर विजय मिळवला. तुम्ही पण मरणातून उठावं आणि तुम्ही त्या अनंत जीवनामध्ये स्वर्गामध्ये जावं. आमेन. हालेलुया. लक्षात घ्या, पृथ्वीवरलं शरीर एक आहे. प्रत्येकाला देह परमेश्वर दिलेला आहे. मानवाला पृथ्वीवरचा देह दिलेला आहे, पृथ्वीवर जनावराचा देह दिलेला आहे आणि माशाला देह दिलेला आहे. बायबल सांगतं त्यांनी फुलांना पण एक प्रकारची शोभा दिली आहे. सगळ्यांना परमेश्वर दिलेली एक देह आहे. पण लक्षात घ्या, पण ज्यावेळेस मरणातून उठल्यानंतर पण एक वेगळा देह आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. म्हणून पहिले क्रंथी 15 अध्यायामध्ये बघा काय म्हटलेलं आहे. पहिले क्रंथी 15 अध्याय आणि त्याच्यामध्ये 42 वचन. तसेच मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे. जे अविनाशात पेरले जाते ते विनाशामध्ये पेरले जाते ते अविनाशीपणात उठवले जाते. जे अपरात पेरले जाते ते गौरवात उठवले जाते. ते अशक्तपणात पेरले जाते ते सामर्थ्यात उठवले जाते. प्राणमय शरीर असे पेरले जाते, आध्यात्मिक शरीर असे उठवले जाते. जर प्राणमय शरीर असेल तर आध्यात्मिक शरीरही आहे. बोला प्रेज लॉर्ड. हे प्राणमय शरीर आहे. कसं आहे? जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत शरीर आहे. पण या शरीरानं प्राण गेला, शरीर फिनिश. पण ज्यावेळेस हे पुरले जातं, ज्यावेळेस हे नष्ट होतं, त्यावेळेस नवीन आध्यात्मिक शरीर तुम्हाला मिळतं. आणि त्याला म्हटलेलं आहे पुनरुत्थान शरीर. कुठलं शरीर? कुठलं शरीर हो? पुनरुत्थान शरीर. आमेन म्हणा. मला प्रेज लॉर्ड. आणि म्हणून बायबलमध्ये आम्ही पाहतो की त्याचप्रमाणे असं शास्त्र आहे की पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला, शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. आमेन म्हणा. तथापि जे आध्यात्मिक ते प्रथम नाही, प्राणमय ते प्रथम आहे, मग ते आध्यात्मिक. आमेन म्हणा. पहिला मनुष्य भूमीतून म्हणजे मातीचा आहे, दुसरा मनुष्य स्वर्गातून आहे. तो जसा मातीचा होता तसे ते मातीचे आपण आहोत, आणि स्वर्गातलं जसं आहे तसे आपण स्वर्गातले आहे. आमेन म्हणा. कशाचं महत्व दिलं पाहिजे? पुनरुत्थानामध्ये हे शरीर, हे पुनरुत्थानाचं जीवन हे कशासाठी मिळणार आहे तुम्हाला? सर्वगामध्ये सार्वकालिकतेसाठी. जास्तीत जास्त येशूने कुठल्या गोष्टी शिकवल्या माहित आहे? स्वर्गाच्या राज्याविषयी. तुम्ही बाप्तिस्मा घेतला, काय म्हणून विश्वास घेतला? येशूच्या मरणावर विश्वास ठेवला, जिवंत झाला त्याच्यावर विश्वास ठेवला, आणि म्हणून तुम्ही बाप्तिस्मा घेतला. बाप्तिस्मा घेण्याचं एकच कारण आहे की तुम्ही स्वर्गात असावं. कुठं असावं? मेल्यानंतर तुम्ही स्वतःला कुठं पाहावं? माझी तर मनापासून इच्छा आहे या चर्च मध्ये बसलेले प्रत्येक जण की तुम्ही मेल्यानंतर ना स्वतः सगळे स्वर्गात असावं. कुठं असावं? एखाद्या पृथ्वीवरली एखादी इच्छा तुमची मिटली तरी चालेल, तुमची त्या पृथ्वीवरली एखादी इच्छा नसली तरी चालेल, पण तुम्ही स्वर्गात असाल. नाही
पास्टर ती पृथ्वीवरली इच्छा बोला की ती बी होऊ द्या पूर्ण, आणि मग ती बी ही बी स्वर्गात जाऊ दे. असं कसं? हालेलुया. म्हणा प्रेज लॉर्ड. एक धनवान येशूकडे आला आणि म्हणाला, प्रभूजी काय केल्याने सार्वकालिक जीवन मिळेल, काय केल्याने स्वर्गामध्ये मला अनंत जीवन मिळेल? येशू म्हणाला, आज्ञा पाळ. तो मला लहानपणीपासून आज्ञा पाळतोय, आई वडिलांचा आज्ञा करतोय, दशांश देतोय, उपवास करतोय, सगळं करतोय, तुला स्वर्गाच्या राज्यात यायचंय का? येशू म्हणाला, जी तुझ्याकडे संपत्ती आहे ती सगळी विकून गोरगरिबांना काय कर, वाटून टाक, आणि चल आज तुला स्वर्गामध्ये जीवन मिळेल. प्रेज लॉर्ड. नाही प्रभू, हे पैसा कसं द्यायचं, हे संपत्ती किती कष्टाने आशीर्वाद आहे, मी प्रार्थना करतोय की भरपूर प्रभू, ठीक आहे तुला संपत्ती पाहिजे, मी चाललो. तिथंच तो तरुण खाली मान घालून येशू त्याच्यापासून पुढे निघून गेला. माझ्या प्रियानो, त्याला स्वर्गाची ऑफर होती. काय काय लोक म्हणतात मी अमेरिकेची ऑफर नाकारली, मला अमेरिकेकडनं कॉल आला होता, मी अमेरिकेचा कॉल मी नाकारला. इंडियामध्ये महत्वाचं आहे. काय काय असेच आहे, स्वर्गाची ऑफर नाकारतात. कशाची? इंडियातच राहायचंय म्हणतात, कायमचं राहणार नाही इंडियात. जर तुम्ही खरं देवावर विश्वास ठेवता तर तुमचा कायमचा देश स्वर्ग आहे. म्हणा हालेलुया. कोणता आहे तुमचा देश? सियोन देश हमारा देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश. बोला, सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश. हाथ ऊंचा करून म्हणा, हालेलुया 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 हालेलुया. मला चल मन डाल गए यहाँ, जाना है हमको वहाँ, मन डाल गए यहाँ, जाना है हमको वहाँ, यहाँ के सुखों का अंत होगा, यहाँ के सुखों का अंत होगा, वहाँ के सुखों का अंत न होगा, वहाँ के सुखों का अंत न होगा. सियोन देश हमारा देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश. हालेलुया. येशू मरणातून उठला. येशू मरणातून उठल्यानं पुनरुत्थित झाला. त्यांनी 500 पेक्षा जास्त लोकांना दर्शन दिलं. आणि ज्यावेळेस तो त्या डोंगरावरून तो म्हणाला की पहा, पृथ्वीवरला आणि स्वर्गात मला सगळा अधिकार दिलेला आहे, आणि तुम्ही जावा, सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, त्यांना शिष्य करा, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने काय करा, बाप्तिस्मा द्या. आणि असं म्हणत असताना म्हणाला, पहा मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुमच्या बरोबर आहे. आणि असं म्हणताना स्वर्गात येशू उचलला गेला. सगळेजण पाहत होते. येशू उचलला गेला, सगळेजण पाहत होते. आणि येशू म्हणाला, जसा मी चाललेलो आहे तसा मी पुन्हा येणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसा येशू चालला होता तसं तुम्हाला मी पुन्हा एकदा येणार आहे. कशासाठी येणार आहे? जे त्याचे खरे लेकर आहेत त्यांना घ्यायला येणार आहे. हालेलुया. जे त्याचे खरे विश्वासणारे आहेत त्यांना तो घ्यायला येणार आहे. जे खरे आराधक आहेत त्यांना घ्यायला येणार आहे. जे खरे सेवा करणारे आहेत त्यांना घ्यायला येणार आहे. पण जे खरे डुप्लिकेट आहेत, खरे डुप्लिकेट, प्रेज द लॉर्ड, त्यांना तो घेणार नाही. प्रेज लॉर्ड म्हणा. ते पळतील खरं, मला 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 विश्वासात रथ भीत सगळ्याला एकाला घे. आणि ते डुप्लिकेट वाले मला 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 कोण आहेस तू? तुझ्या नावा संदेश सांगितलं, ओळखत नाही तुला. दुसरं कॅन्सर बरे केली, तुला ओळखत नाही. चल हालेलुया.
देवदूत म्हणते प्रभू, तो प्रभू प्रभू म्हणतोय तुला. देवदूत म्हणते संदेश दिले, मोठमोठे चमत्कार केले. त्याची ओळख आहे, पण त्यांनी मला कृतीने नाकारले. हो, प्रेज लॉर्ड म्हणा, हालेलुया म्हणा, हालेलुया म्हणा. सियोन देश. तुम्ही अमेरिकेत गेल्यानंतर तुम्ही कायमचा तुमचा अमेरिका देश नसतो, हे कधी पण लक्षात ठेवा. दुबईला जर गेलं तर तुमचं दुबई कायमचा देश. तिथं तुम्हाला घर भेटत, भाड्याचं घर खाली घर. म्हणा, भाड्याचं घर खाली घर. दुबईमध्ये किती जरी करोडपती गेला, त्याला घर घेता येत, त्याला भाड्याने भेटतं. आणि त्याला माहिती असतं 3 वर्षानंतर खाली करायचं. विजा संपवतो 3 वर्षाने. ह्या पृथ्वीवर तुमचा विजा किती आहे माहित नाही, ते देवाला माहिती आहे. पण ती विजा संपल्यानंतर तुम्ही कुठं असणार आहात? तुम्हाला हात जोडून मिळेल. तुम्हाला विचार करा स्वतःबद्दल, हात जोडून, की तुमचा विजा संपल्यानंतर ना तुम्ही खरंच स्वर्गाच्या देशात जाणार का नरकात जाणार? तेच पापी जीवन, तेच अशुद्ध जीवन जगत असाल, 100% नरकात जाणार. लक्षात घ्या. आणि जर तुम्ही पवित्र जीवन जगताय, देवापुढे परिवर्तन झालेलं जीवन जगताय, 100% स्वर्गात जाणार. नाही, प्रभूने रक्त सांडले ना रक्त. हालेलुया. दुसरे ग्रंथ 13:5. तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही, परीक्षा करा आपली. काय करावं? हॅलो, प्रेज लॉर्ड. तुम्ही विश्वासात आहात की नाही याची काय करा? परीक्षा करा. स्वतःचीच परीक्षा करायची गरज आहे. अजून पुढे आपली स्वतःची प्रतीती पहा. येशू तुमच्या ठायी आहे असे तुम्ही स्वतः संबंधी म्हणताना, शेवटच्या टायमाला तुम्हाला पसंती उतरलेले होणार नाही असं होईल. प्रेज लॉर्ड, हालेलुया. माझ्या प्रेमाने हेच पुनरुत्थान यासाठी आहे की तुम्ही ते पुनरुत्थान मिळवावं. प्रेज लॉर्ड. तुम्ही मेल्यानंतर पुन्हा एकदा ते सार्वकालिक जीवनासाठी उठावं. प्रेज लॉर्ड म्हणा. पुनरुत्थान आहे माझ्या प्रियांनो, पण 2 गोष्टीसाठी पुनरुत्थान आहे. एक पुनरुत्थान आहे सार्वकालिक जीवनासाठी पुनरुत्थान, एक पुनरुत्थान आहे सार्वकालिक मरणासाठी पुनरुत्थान. पण तुम्हाला कुठल्या पुनरुत्थानावर उठायचं आहे? मेलेले सगळे उठतील म्हणतं बायबल, पण कायमचं स्वर्गात काय जातील आणि कायमचं काय जातील? नरकात जातील. प्रेज लॉर्ड. बोला ना, हालेलुया, हालेलुया. एकदा देवाने म्हटलं, ईश्वरी म्हटलं, मत्तय येशूचं शिकवण बघा. मत्तयचं पुस्तक काढा. बावीसवा अध्याय. लग्नाची मेजवानी. कशाची मेजवानी? कशाची मेजवानी हो? थोडक्यात संपवणार आपण. स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे, त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली. लग्नाच्या मेजवानीत ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना बोलवण्याकरता त्यांनी आपले दास पाठवले, परंतु ते येईनात. मी येणार नाही. प्रेज लॉर्ड. असं त्या कॅटेगरीमध्ये जाऊ नका. आमंत्रण तयार आहे, लग्नाची मेजवानी आहे, राजांचा राजा येशू ख्रिस्त तो वर आहे. हालेलुया मंडळी. आणि त्या ठिकाणी सर्व मेजवानी पिता परमेश्वराने दिलेली आहे. आणि त्या मेजवानीमध्ये आम्ही पाहतो की ते आमंत्रण बोलवलेले जे आहे त्यांना ते येईनात म्हणत आहे.
पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले, त्यास म्हटले की आमंत्रित दास असे सांगा की पहा जीवन तयार केले आहे, माझे बैल व पशु कापले आहे, सर्व सिद्ध आहे, लग्नाच्या मेजवानी चला. तर ते मनावर न घेता ते कोणी आपल्या शेताला, कोणी व्यापाराला गेले आणि बाकीच्यांनी त्याच्या दासास धरून त्याचा अपमान केला व त्या जीवे मारले. हालेलुया. बघा येईल ना, ते कोणी व्यापाराला गेलं, कोणी कामाला गेलं, कोणी ह्याला गेलं, देवाच्या राज्यामध्ये येण्यासाठी आमंत्रण आहे, पण ते इकडं तिकडं 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 जाऊ लागले. प्रेज गॉड. तेव्हा राजाला राग आला. काय आला? राग आला. म्हणा देवाला पण राग येतो. म्हणा देवाला राग येतो. किती मुलं म्हणतात पाशे देव आता दयाळू आहे हो. देव काय? देव दयाळू पण आहे की मान्य आहे ना. मी म्हणतो की दयाळू आहे.